हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुड मॉर्निंग. हा संडेचा ब्लॉग आहे. तर आज संडेचं म्हणल्यावर सगळ्यांना सुट्टी आहे बरं का. तर मग सुट्टीचं चला म्हणलं आज नाश्त्याला काय बनवावा, तर मग डोसे बनवावं म्हणलं. तर डोसे बनवायला घेतले आणि नेहमीप्रमाणे वंशची ती फर्माईश. वंशला ते खूप त्याचं म्हणजे फेवरेटच आहे. रोज म्हणलं ना त्याला की डोसे व मेंदूवडा किंवा इडली दिलं तरी तो रोज खाणार, असं आहे माझा वंश. तर वंशी जरा तब्येत पण बरी नव्हती, तर मग तो बोलला डोसे बनव. मग डोसे बनवायला घेतले आणि दुसरीकडे मग म्हणलं चला चटणी पण बनवून घेऊया खोबऱ्याची. तर चटणी पण बनवली दुसरीकडे पटकन, कारण बोलला भूक लागली भूक लागली मम्मी, पटकन चल तिकडनं. बसलेला हॉलमध्ये बोलत होता आणि मग चला म्हणलं पटपट घ्यावा बनवून चटणी वगैरे. तर चला मग. आणि कसं आहे ना, संडेचं सुट्टी आहे, पण कशाचं काय, सुट्टीचा काहीही फायदा नाही. जॉब जॉब करणाऱ्या महिला असू द्या, नाहीतर गृहिणी, त्यांना ना सतत काम काम काम, कधी त्यांना सुट्टी नसती, अजिबात सुट्टी नसती. एक दिवस सुट्टीचा मिळतो तोही सुखाचा नाही जात. तर हे संध्याकाळचं मी म्हटलं चला आता फ्रीजमध्ये पानं 5 ते 6 दिवस झालं पडलेली, बिचारी कोलमडून पडलेली. तर म्हटलं चला आता त्याचं बनवूया तरी वड्या. त्याची भाजी पण मस्त होते बरं का. एक दिवस तुम्हाला मी करून दाखवते. आता बेसन पीठ तर थोडंसंच होतं, तर म्हणलं आता चला ती पानं जर नाही ना मी वड्या केलं तर ते पानं बिचारी कोमेजून जातील आणि मरून जातील बिचारी पानं. तर मग चला आता हे बघा, ही पानं गावाकडची आहेत बरं का. आमचे हे गेलते गावाला, तिकडनं आमच्या रानातली पानं आहेत ती. मस्तपैकी बघा किती कवळी कवळी पानं आहेत, किती छान आहेत. आता बघा ही म्हटलं आता एवढीसं पीठ आहे, लावायचं तयारी कसं, तर म्हणलं चला. आणि पानं तर भरपूर येतं, मग मी पटपट 2-2 पानं घेऊन लावली. आणि मेन म्हणजे त्यात तीळ टाकायचं विसरली बघा मी. अशी मी पण भुलक्कड ना, तीळ टाकायचं विसरले. मग आता तीळ टाकून घेते, कारण कसं आहे ना, तीळ टाकलं ना की मग जरा दिसायलाही बरं दिसतं आणि जरा चांगलं पण आहे ते तीळ टाकल्यावर, चव पण लागते तळल्यावर. आणि माझं कसं आहे ना, मी वड्या उकडून घेऊन आणि मग परत तळते पण बरं का. पण तळले ना त्याचा इतका खमंग लागते ना ही वडी, तुम्ही नक्की अशी करून बघा वडी. बघा आता सगळे पानांना बेसन पीठ लावून झाले माझं. आता उकडून देते जरा 10-15 मिनटं. तो माझी देवपूजा, माझी डेलीची देवपूजा आहे ही. हे मोरपंख बघा लावले तुम्ही. असं म्हणतात की मोरपंख पाहिजे घरामध्ये, त्याच्यामुळे मी मोरपंख इथे ठेवले. ते तिथे चिटकवले आहेत मी, पण तिथे काय ते राहत नाही आहेत, सारखं पडतायत. तरी पण आता बघते मी. तुम्ही सांगा मी ते तिथे कसं चिटकवू का, कुठे असं खाली ठेवू, मला तुम्ही प्लीज सजेशन करा. आणि इथे बघा माझे स्वामींचं फोटो. इथे आमचे देव, वरती गणपती बाप्पा ठेवलेत. आणि आमच्या कुलदेवीच्या नावाने मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी रविवारी असा कळस भरते मी. म्हणजे छोटीशी रांगोळी बघा, छान आहे का. इकडे इकडे बघा श्री स्वामी समर्थांचं चरित्र सारामृत मी डेली वाचते. याचे खूप सारे अनुभव आहेत स्वामी भक्तांना, मलाही खूप आलेले आहेत अनुभव. जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं काही म्हणजे माझं स्वामींचं जे हे काय म्हणतात मला अनुभव आलेले तुम्हाला जर ऐकायचे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई मला सांग. मला तर मी नक्कीच सांगेन. बघितला माझा, मी तुम्हाला बाहेरची रांगोळी दाखवते माझी डेलीची. तर ही बघा मी माझी डेलीची रांगोळी. आणि रांगोळीचे ना खूप सारे फायदे येतात. तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी ना दारात रांगोळी काढत जा. निगेटिव्हिटी अजिबात घरात येत नाही बघा. मला चांगला मोठा अनुभव आहे आणि वाईट स्वप्नही पडत नाही. इकडे बघा आता तुम्ही म्हणता ह्यांचा स्वप्नांचा आणि रांगोळीचा काय संबंध आहे, तुम्हाला मी निवांत एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन ते. इथे बघा सगळं आता मी पटपट वड्या तळून घेतल्या. आणि वड्या तळता म्हणलं चला आता थोडंसं कुरडया पण तळून घेऊया. पापड तर संपलेले,
तर कुरडया तळून घ्यावं म्हणलं तर ते पण तळून घेतले आणि मस्त बघा खमंग असं झाल्या आपल्या वड्या कुरड्या. आता जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.